मी हेमा. माझ्या इटफिट कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण मिरची वडे कसे करायचे ते बघूया. त्याच्यासाठीचं साहित्य बघूया. हे इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातले. हे 5-6 उकडून बटाटे घेतले, 5-6 लसूण पाकळ्या, 2 मिरच्या, 1 आल्याचा तुकडा, अर्ध लिंबू घेतले, कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर. या पिठामध्ये पीठ भिजवताना घालण्यासाठी थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा लाल तिखट आणि हा थोडासा ओवा घेतला आहे अर्धा चमचा. आणि ह्या त्या मोठ्या जाड्या मिरच्या ह्याचे आपण वडे बनवणार आहोत. आता या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण हे आल्याचा तुकडा, मिरच्या आणि लसूण हे मिक्सरला वाटून घेऊया. हे आलं, मिरच्या आणि लसूण आपण वाटून घेऊया. हे बटाटे आपण असे बारीक करून घेऊया. आता हे गॅसवरती मी पॅन ठेवले, त्याच्यामध्ये हे 2-3 चमचे तेल घातले. तेल तापले, त्याच्यामध्ये हे वाटलेलं आलं लसूण पेस्ट घालूया आपण. ती थोडीशी परतून घेऊया. त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकूया. त्याच्यामध्ये हळद टाकूया, पाव चमचा. हळद थोडी परतून घेऊया. गॅस थोडा बारीक करूया आणि त्याच्यामध्ये हा बटाटा घालून घेऊया. हा बटाटा पण आपण छान मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. चिरलेली कोथिंबीर पण घालून घेऊया. हे परत एकदा छान ढवळून घेऊया. गॅस थोडासा मोठा करते आता. हे लिंबू पिळून घेऊया आपण त्याच्यावरती. अर्धा लिंबू घेतले मी इथे. हे आता स्टफिंग आपलं झालेलं आहे, ते आता काढून घेऊया आपण. त्याच्यामध्ये आपण हळद घालूया, पाव चमचा, अर्धा चमचा तिखट आणि हा ओवा आहे तो थोडासा आपण हातावर. हे आता कोरडं पीठ असतानाच आपण थोडंसं सारखं करून घेऊया आणि मग पाणी घालून ते पीठ भिजवूया. हे पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं, म्हणजे मग गुठळ्या होत नाहीत. हे असं चांगलं घोटून आपण छान पीठ भिजवून घेऊया, सारखं करून घेऊया. 2-3 मिनटं लागतील त्याला. हे पीठ आता आपलं छान भिजवून झालं आहे, अतिशय गुळगुळीत. गुठळी अजिबात राहिली नाही आहे आतमध्ये. आता या मिरची थोडंसं कट लावून घेऊया आपण सुरीने आणि आतलं बी काढून टाकूया. या अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या मिरच्यातलं बी काढून घेऊया. हे सगळ्या मिरच्यातलं आता इथे बी काढून टाकलं आहे आपण. आता ह्याच्यामध्ये आपण हे स्टफिंग भरूया. असंच थोडंसं वरच्या बाजूने पण लावून घेऊया. आणि अशाच पद्धतीने आपण ह्या बाकीच्या मिरच्या पण भरून घेऊया. ह्या आपल्या मिरच्या आता भरून झालेल्या आहेत. तुम्ही दोन्ही पद्धतीने भरू शकता. त्या अशा फक्त आतमध्ये घालायच्या, सारण भरायचं आणि बाहेरून मिरची तशीच ठेवायची, किंवा मग हे बाहेरून पण थोडंसं सारण लावता येतं आपल्याला. हे कढईमध्ये आता तेल तापलं आहे. तापलेलं तेल थोडंसं मग या पिठात घालते, म्हणजे भजी कुरकुरीत होतील. आता या पिठात बुडवूया आपण आणि तळण्यात टाकूया.
तापलेलं आहे. आता आपण हे तळून घेऊया. दोन्ही बाजूनी तळून घेऊया चांगली. हे आता मी उलटून घेतलेत, दुसऱ्या बाजूने तळूया. ते तळून झालेत ते काढून घेऊया आपण. आणि बाकीचे जे वडे आहेत ते पण आपण असेच या पद्धतीने तळून घेऊया. आता बाकीचेही वडे आपण असे तळून घेतोय. हे सगळे वडे आता आपले तळून झालेत, ते आपण काढून घेऊया. दोन्ही बाजूने छान गोल्डन कलर आलाय, काढून घेऊया. ही आपली मिरची वडा रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. तुम्ही ह्याच्याबरोबर ग्रीन चटणी देऊ शकता. धन्यवाद.